भाई आज तर जोरात हवा आहे. बाय द वे वेलकम टू द डे 24 ऑफ डेली ब्लॉगिंग विथ जस्ट रील थिंग्स. कसे आहात तुम्ही मित्रांनो? आज तसं बघायला गेलं तर म्हणजे फिरायच्या हिशोबाने तसं बघायला गेलं तर आज लास्टचा दिवस आहे इन स्कॉटलँड. उद्याचा पण आहे तसं नाही असं, पण उद्या आपण ऑन द वे बॅक टू द रोड ट्रिप करणार आहोत. पाऊस पडतो जरा गाडीत जातो, मग आपण बोलायला कंटिन्यू करूया. तर आज आपण जेवढे होतील तेवढे स्पॉट्स करणार आहोत. ठरवले तर आम्ही खूप काय आहे, पण पाऊस वेदर आणि सगळं बघता जे पॉसिबल होईल ते आपण करणार आहोत. उगाच जीव धोक्यात घालून काही करण्यात पॉईंट नाही आहे. आज खूप हवा आहे. आज सकाळपासूनच खूप हवा आहे. खिडक्या बिडक्या पण वाजवतात तेव्हाच मी समजलो. ते पकड मी ठेवतो. हा 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 बरं वाटतंय. थंडी एवढी वाजत नाहीये तर आम्ही एवढी थंडी नाही. मला अशी इन जनरल पण अशी खूप थंडी नाही वाजत आहे, कारण की आय गेस अक्लमटाईज झालो आपण. या तुला येऊनच किती वेळ झाला, म्हणजे जास्त वेळ नाही झाला, मला जास्त वेळ झाला म्हणून. पण स्कॉटलँडची थंडी भाई वेगळी तर आहे. थंडीत जर इकडे आलो ना तर हां आम्ही आलो आहेत स्टॉर नावाची एक जागा आहे. थोडासा एक हाईक आहे, वरती चढत जायचं आहे. तिथून तो एक मस्त एक दगड आहे जिथून एक छान व्ह्यू आहे आणि खूप जास्त रेकमेंडेड आहे. गुगलवरती पण सगळ्यांनी सांगितलं की वर्थ द हाईक. आणि पाऊस कंटिन्यू आहे त्याच्यामुळे असंच ब्लॉगिंग करायला लागणार. पण आता आपला हाईक चालू करूया. मजबूत थंडी, हात ऑलरेडी गेलेत आणि आता हाईक करायचं आहे. सॉर्ट आपला हाईक चालू झालेला आहे. रस्ता कुठे बघ आता तूच करणार असणार. हे काय करते ढकल? अरे हाताने ढकल. छोटासा गेट आहे आणि मग चढायला चालू. बघ, लेफ्टनी गेलो तर 30, राईटनी गेलो तर 40 मिनटं, पण तो भेटतो एका ठिकाणीच. ते बोल काय करायचं? डायरेक्ट ते दगडांच्या इथे जायचं, 40 मिनटं लागतात. पण चढण जास्त आहे असं जास्त आहे, पण मग हा असा लॉंग कट आहे आणि तो फक्त 30 मिनिट्स आहे. तो वेगळा 30 मिनिट्स आहे. त्यापेक्षा आपण 30 मिनटं तरी चालू ना, दिसेपर्यंत दगड. आता आलोय तर वरती जाऊयाच मी तर बोलतो. चालते. बॉटल किती रे? डायरेक्ट चढण आहे, वाट लागणार आहे. कशाला आलं? नको नको. जे धुक्यात उंच उंच दगड दिसतात त्यांना स्टॉर्क बोलतात. सो तिथेच चाललो आम्ही. ॲक्च्युली जवळ आहे, दिसतं तेवढं नाही जवळ आहे. पण
खाली 40 मिनिटं उतरत जायचंय. बघून घ्या, मनसोक्त बघून घ्या. मजा आ रहा है, बहुत मजा आ रहा है, बहुत. या वर्षाची ट्रेकिंग कंप्लीट. थंडीतली पण ट्रेकिंग झाली, पावसाळ्यातली पण ट्रेकिंग झाली, फॉरेनची पण ट्रेकिंग झाली. ऊन तापमाला बघायचंच नाहीये. पण झालं. अख्खा कपड्याचा एक एक कोना भिजलाय. आता अख्खा दिवस जायचं कसं वाटणार आहे. शूज पण भिजले, सॉक्स पण भिजले आणि एक्स्ट्रा काहीच नाहीये. आणि इथे तर मॉल बिल दुकानं पण नाहीये. जर कपडे तरी विकत घातले असते. किती चालत चालले बघा. चालत जायचं. फायनली खाली पोचलोय. एवढं बरं कधीच नाही वाटलं खाली बसून. तर ही हालत झाली आमची. पूर्ण भिजलं आतून बाहेरून, सगळं जीन्स पण भिजली आहे. मला माहीत नव्हतं आज दिवसभर इकडे पावसाळ्यात सॉक्स भिजले, शूज भिजले. आता काय करायचं. मजा आली तुला? मजा आली? मी सकाळपासून नाश्ता पण नाही केलाय. आता 20 मिनिट नाश्ता ब्रंच करायला जायचं आहे. 12 वाजले आणि आपण जवळपास जे असेल चल आणि कपडे मिळतात, कपडे लागतील, सगळं बघू पहिलं. असा डायरेक्ट नवीन कपड्यात मी रंगीबेरंगी जे मिळालं ते घ्यायला लागले. आता फुल भिजलेलं, जीन्स भिजलेली, सुकायचे काय नामो निशान नव्हते. आता जेवायला जातोय. कपडे जरा महाग पडलेत पण ऑप्शन नव्हता. ही तर विदाउट शूज चालते कारण तिचे शूज चुकले नाही. थंडी 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 मांडीपर्यंत थंडी वाजते. तर मी नवीन शूज पण मला घ्यायला लागेल. माझे सगळे शूज हेच आहे, स्पोर्ट्स शूज स्वस्तातले घेतले पण ठीक आहे. काय ऑप्शन नाही तर त्याला काय करणार काय आपण, काय करणार काय मला सांगा तुम्ही. माणसानी थंडीत मरण्यापेक्षा थोडे खर्च करून कपडे घेतलेले परवडतील. आता ये ना पटापट, आता ये. तिथे हाईकला तर पुढे पुढे जात होती. नंबर 1 नूडल्स अँड राईस या रेस्टॉरंट मध्ये आलो आपण. या You vegetarian dish, no more dish. Sorry? Look menu first. अच्छा. वेगळा लागतो. तुलाच नूडल्स खायचे होते. नूडल्स नाही, त्याचं चव वेगळी लागते. नूडल्स ना. अच्छा अच्छा. तसं पण आहे, खाऊन घेतो आता नंतर सगळं. येस मित्रांनो, यू हॅव गेस्ट इट राईट. आपण आलेलो आहोत टॅलिस्कर डिस्टिलरीला. आज आपण इकडे बघणार आहोत. मला बरंच काय काय बघायचं आहे. काय कशी बनते विस्की, कशी यांची स्कॉच आहे, काय असतं. आणि मला ओव्हरऑल कॉकटेल्स आणि याच्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे. कोणाला जास्त मी सांगत नाही आणि असं मी बघत असतो व्हिडिओज वगैरे ऑनलाईन. मला ॲक्च्युली कोर्स पण करायचा त्या गोष्टीचा. आज पहिल्यांदाच मी सगळ्यांसमोर रिव्हील करतो आहे की मला कॉकटेल्स बनवायला. मी घरी पण असं लिंबू बिंबू पुदिना बिदिना असं काही काही करत असायचो आधी खूप आधी. आत्ता वेळ नाही मिळत. पण
ठीक आहे. इथे येऊन मला हे तर पक्का करायचं होतं, कारण हे मला माहिती होतं की इथे हे बनतं आणि इथे जसं डिस्टिलरीज आहेत जे दाखवतात कसं होतं, काय होतं, कशी बनवतो आम्ही. फायनेस्ट स्कॉच इथूनच चालू झालेलं आहे बघा. फायनेस्ट स्कॉच ऑफ द वर्ल्ड. सो मी एंट्री वगैरे करून घेतलेली आहे आणि 15 मिनटात साधारण माझं टूर चालू होईल. सो इथे जे मी वाचलेलं पॅकमध्ये त्याच्यामध्ये तर ऑफकोर्स विस्की टेस्टिंग असणार आहे, परत डिस्टिलरीचं असणार आहे आणि कसं बनते ते पण असणार आहे. होपफुली सगळं असलं पाहिजे, कारण ह्यांचे वेगवेगळे पॅकेज आहेत. टोटल काहीतरी 1.5 तासाची टूर आहे. सो खूपच मी एक्सायटेड आहे हे सगळं बघायला. आधी जेव्हा मी भाडीपामध्ये काम करायचो तेव्हा सारंग आणि पॉला स्कॉटलँडला आलेले आणि तेव्हा त्यांनी अशा सगळ्या डिस्टिलरीज वगैरे व्हिजिट केलेल्या. तेव्हापासून मी विचार करतो की अरे आपण मी एक दिन जाएंगे मेरे जान. मला माहिती आहे सगळ्या आधी विचारतील आता कॉमेंट्समध्ये की अरे श्रिया वहिनी कुठे आहे, श्रिया वहिनी म्हणजे कारण आता ती पुढे दिसणार नाही, म्हणून मी बोललो की आधीच सांगतो की श्रिया नाही आली. श्रिया बाहेरच आहे, पण श्रियाला चित्र काढायचं आहे, ती लँडस्केप करते आणि तिला हा एक्सपिरियन्स नव्हता घ्यायचा. ती म्हणली की तू जाऊन ये, तुला आवडतं तर मला चित्र काढायचं आहे. ॲज सिम्पल ॲज दॅट. ठीक आहे, फ्रीडम दिला पाहिजे प्रत्येकाने, एकमेकांना आपल्याला पार्टनरला दिला पाहिजे, आम्ही देतो. सो कॉमेंटमध्ये कोणी बोलणार ना श्रिया वहिनी कुठे आहे, आधीच सांगतो आहे. हॅलो मित्रांनो, इथून आमची डिस्टिलरीची टूर चालू होते. व्हिडिओ शूटिंग अलाउड नव्हतं, पण फोटो काढायला अलाउड होतं. तर फोटो काढायच्या नादात मी व्हिडिओ काढून घेतले फटफट आणि त्यांनी काही नीट एक्सप्लेन केलं नाही, पण मला जेवढं समजलं तेवढं मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. आता हे जे तुम्हाला मोठ्या टाक्या दिसत आहेत त्याच्यामध्ये होतं फर्मेंटेशन. आता टायरेस्कर एक सिंगल मॉल्ट स्कॉच आहे, तर त्याच्यामध्ये सिंगल मॉल्ट म्हणजे सिंगल ग्रेन यूज केलं जातं, ज्याचं नाव आहे बार्ली. आणि बार्लीला ह्याच्यामध्ये पाण्यात टाकून भिजवलं जातं 4 ते 5 दिवस. त्यानंतर आम्ही वरच्या रूममध्ये गेलो. फर्मेंटेशनचा पार्ट 2 होतो. बार्ली भिजवून झाल्यानंतर बार्ली ह्या कंटेनर्समध्ये जातं आणि तिकडे बार्ली गोल गोल फिरवलं जातं, स्मॅश केलं जातं आणि त्याच्यातनं शुगर जोपर्यंत एक्सक्रीट होत नाही तोपर्यंत त्याला ते लोक फर्मेंट करतात. त्याची ॲक्च्युली पहिले बियर बनते असं ते आम्हाला म्हणाले. विस्की बनायच्या आधी बार्लीची बियर बनते. हे जे तुम्ही फेस बघताय तो बियरचा फ्रॉथसारखा फेस आहे. सो एकदा त्याची बियर झाली की मग त्याला डिस्टिल करायला ते लोक नेतात. आता ही आहे यांची डिस्टिलेशनची रूम. ह्यांनी आम्हाला वरतून शूट करायला सांगितलं, कारण खाली शूटिंग अजिबात फोन पण काढणं अलाउड नाही आहे, कारण की खाली फ्यूम्स असतात आणि त्यांनी आग लागू शकते असं म्हणतात. एकदा 1960मध्ये इथे आग लागलेली, बिकॉज तेव्हा कोळसा वापरला जायचा गरम करायला पाणी, आणि आता ते इलेक्ट्रिक वापरतात. फर्मेंट झालेली जी बार्ली आहे ती या कॉपरच्या भांड्यांमध्ये येते. त्याच्यामध्ये गरम पाणी सोडलं जातं. त्याच्यामध्ये असतं लिक्विड ईस्ट आणि ऑलमोस्ट 65 तास लागतात ती विस्कीमध्ये टर्न व्हायला. आणि मग त्याला एकदा डिस्टिल झाल्यानंतर परत सेकंड टाईम डिस्टिल केलं जातं, जेणेकरून आपल्याला स्मूथ टेस्ट येईल. ते झाल्यानंतर ती जी विस्की आहे ती या बॅरल्समध्ये किंवा कास्कमध्ये ठेवली जाते आणि मग ती तुम्हाला हवी तशी तेवढ्या वर्ष हवी तेवढी ती ठेवून एज करून मग पिऊन पब्लिक टाईट होते. Guys, this has got whiskey in it. It might look a little bit light, but there we go, folks. Take a whiskey, take a drink. Driver. We do have driver's packs. Yeah, I can sort those out for you at the end, guys, or that's as we go along. I've got driver's packs. It's the list of the 5 whiskies in the order that we're going to be drinking them. Okay, so you might find that useful. So on, but have a look at the colour. Perhaps twirl the whiskey around your glass a little bit. Note what the colours do. You'll notice that some of the alcohol clings to the glass. Generally speaking, if it's high alcohol whiskey, you're likely to see quite a lot clinging to the glass, a bit more. Good nose, if your mouth is slightly open, you should get a bit of a different experience. You've got a sense in your throat, which comes from breathing through your nose, out through your mouth. Some people like to just put their hand over it and build the vapours up a little bit for a while. Others sometimes just turn it up slightly and just move the glass up and down a little bit so they get good. And then those that aren't driving, have a little taste perhaps, a little sip. This has got plenty of distillery characteristic in this one. Refill casks. This was taken from this one, okay?
And if you've never done this before, folks, a little drop of water into your whiskey now. 2 drops. You'll probably find, and most people do, that whiskey is a very personal experience. For me, when I taste this one, it actually gets more peppery and spicy. It really attacks my tonsils when I have a little drop of water in this. But other people do say it gets a bit sweeter and smoother for them. Sweeter and smoother. If you put your thumb over the top, that kind of creates a vacuum. Right. Then bring it up as quickly as you can and put it into this jug. Okay. And that's the idea. All right. No pressure because you're the first one. Yeah. Everyone. My exactly ready. Yep. That's a pretty decent effort, actually. Thank you. I was very focused on this. Smells great. You guys all staying locally, or you far away? Like an hour away. Yeah. So this was distilled in 2013. An 11-year-old, 3rd of January 2013. Again, put in at 63.4. It's now down to 56.8. There's some good whiskies coming out of India now as well, isn't there? It's more better. Paul John's meant to be very good. I did it matured in a rum cask. Finished it. Ooh, bloody slipping away that one. Thank you very much. Smells like tequila. But I could swear I got a bit of pineapple on it. Orchard fruits. Very creamy, this particular one. Vanilla. Could you buy one of these casks? We did quite a few months distilling unpeated barley. So I'm thinking in kind of 8, 10, 12 years time there'd be a special release Talisker coming out that's unpeated. Oh, interesting. And it's going to hurt a little bit. They don't like it when that's happening. There are rumours that they're going to look at building a new still house to up production. There are rumours on that. Demand is just continuing to grow. Yeah, Talisker's proving extremely popular. Too much alcohol. Try not to make this one so good. Look at the camera. Nice. Oh, that's a lot. That's it. That's top. Yeah. Put it back in if you can. Put it back in there. Yeah, there you go. All right. Well done, gents. That's very good. We'd get better as we went along there, weren't we? Yeah. So yeah, आम्ही काढली आहे कॅस्क मधनं. Some water, please. What I can do is start handing out the driver's packs. 500-pound bottles. So you'd get money off 25, for instance. हॅलो मित्रांनो. सो ॲक्च्युली मी तिकडे विसरलो एक्सपिरियन्स माझा रेकॉर्ड करणं. नंतर ॲक्च्युली नेक्स्ट स्पॉटला जायला घाई होत होती म्हणून मग आत्ता तुम्हाला करून सांगतो आहे. पहिली गोष्ट तर म्हणजे मी असं कधी विस्की टेस्टिंग वगैरे काही केलं नाही. पहिल्यांदाच मी असं विस्कीचे प्रकार वगैरे असं टेस्ट करणं हे केलं आहे. दुसरी गोष्ट राईट वेमध्ये कसं ते पहिले तो ग्लास छोटा असतो तर नाकाने पहिले
त्याचे फ्युम्स घ्या, मग तो टेस्ट करा. छोटंच पितात ते, कसं पूर्ण टाईट होण्यासारखं पित नाहीत. कारण त्यांचं ते असतं की इकडनं जर लोक टाईट होऊन मग गाडी चालवून जातील डोंगराच्या त्याच्यामुळे ते तसं काय तिथे कोणाला प्यायला देतात नाही, फक्त टेस्ट करतो आपण एक सिप. मला एकदम आवडलं ते, म्हणजे एकदा प्रोसेस मी बघितली कसं बनते वगैरे काय असते. त्यानंतर काही फॅसिनेटिंग गोष्टी आहेत. बनल्यानंतर त्याला जे बॅरलमध्ये ठेवतात त्यातले काही अमेरिकावरनं ते लाकूड आलेलं असतं त्या बॅरल्समध्ये ठेवतात. नंतर काही रम फायर्ड बॅरल्स असतात, काही वाईन ज्याच्यात आधी हे केलेले असते ठेवले असते त्याच्यामध्ये ठेवून असे वेगवेगळे टेस्ट ते लोक डेव्हलप करतात त्या विस्कीमध्ये ओव्हर द इयर्स ठेवून. ही गोष्ट मला खूप भारी वाटली की हे काय काय ते ज्याच्यात त्यांनी डोकं लावलं आहे खतरनाक आहे. म्हणजे हे विस्की पिणं बिणं वेगळी गोष्ट, पण हे टेस्टसाठी आणि त्याच्या अक्वायर करण्यासाठी आणि मध्ये समजण्यासाठी हे एक वेगळंच नॉलेज आहे. आणि त्यासाठी एक वेगळीच कला आहे असे बोलू शकतो. एक प्रकारची कला आहे. आणि विस्की मध्ये एक जो एक छोटासा आपण सिप घेतो त्याच्यामध्ये काय काय टेस्ट येतात. कधी कधी व्हॅनिलाची टेस्ट येते, तर ते मला तर समजत नव्हतं. पण तो जसा बोलायला लागला की हां ह्याच्यात तुम्हाला थोडा व्हॅनिला दिसेल, व्हॅनिलाचा टेस्ट येईल. मग मला हां व्हॅनिलाची टेस्ट येईल. मग तो बोलतो की कारण की याच्यामध्ये रमच्या बॅरलमध्ये ठेवले, तर रम इज बेसिकली व्हॅनिलाचा फ्लेवर. रम आणि विस्की दोन वेगळ्या गोष्टी, तरी पण ते फ्लेवर त्याच्यात आणण्यासाठी जर तुम्ही त्याच्यामध्ये 2 ड्रॉप पाणी टाकलं तर त्याची टेस्ट अचानक वेगळी होते. आणि पेपर किंवा असं चेरी असं पण काय काय होतं. सो ते कॉम्बिनेशन जे आहेत आणि ते समजून मला तर काय असं समजलं नाही. एक याच्यात फर्स्ट याच्यामध्ये ऑफकोर्स मला नव्हतं समजणार, पण तो जे सांगत होता, तो जे बोलत होता त्यानुसार आम्ही जे वेगवेगळे 5 विस्की आम्ही टेस्ट केल्या. त्यातले काही 10 वर्षाचे होते. आम्ही सगळी इन्फॉर्मेशन तिकडे टाकलेली आहे की किती वर्षाची, कधी भरलेली त्या बॅरलमध्ये आणि कधी काढली. आणि मग ते आम्ही काढून पण बघितलं. त्याच्यात ती पण एक वेगळा एक्सपिरियन्स होता आणि त्याच्यातनं ते बाटलीत भरतात वगैरे. सो ओव्हरऑल खूप भारी एक्सपिरियन्स होता. मी खूप जास्त इन्फॉर्मेशन याच्यातली शेअर नाही करत, तरी मी बऱ्यापैकी केली आहे. पण मला असं वाटतं की जर तुम्ही कधी स्कॉटलँडला आलात तर तुम्ही नक्की व्हिजिट करा. आणि तुमच्यासाठी मी काहीतरी ठेवतो ना, सगळंच जर दाखवलं तर बघ म्हणजे म्हणजे तुम्हाला मजा नाही येणार जर तुम्ही माझं बघितलं असेल ब्लॉग तर. पण हा होता आपला विस्कीचा एक्सपिरियन्स, विस्की टेस्टिंग टॅलिस्करचा एक्सपिरियन्स. सो मला खूप फर्स्ट टाईम आणि खूप भारी होता. आयुष्यात घ्यायचा होता आणि आता तो घेतलेला आहे. आता आपण जर आपल्या पुढच्या ब्लॉगकडे आल्यापासून इथे कंटिन्यू ढग आणि क्लाउड होते. आत्ता दिवसभर सकाळपासून पाऊस पडून वाट लावल्यानंतर ऊन आलंय. पहिल्यांदा हे सगळं नेचर उन्हात बघतोय मी.
जहां का हिसाब आज तुम याद बेहिसाब आए कुछ याद कुछ शराब आए उसके बाद आए जो अज़ाब आए कुछ याद कुछ शराब उसके बाद